हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप चार्ट बघणार आहोत. आणि मी आज ब्रेकआउट स्टॉक घेतलेले नाहीये, कारण असे कोणत्याही प्रकारचे ब्रेकआउट स्टॉक मला मिळालेले नाही. आणि उगाच ब्रेकआउट स्टॉक इथं सांगून वेळ वाया घालवायचा नाहीये. आणि ब्रेकआउट स्टॉक जर बघितले तर 2 ब्रेकआउट स्टॉक मिळालेले होते, पण त्याच व्हॉल्यूम सुद्धा चांगला नव्हता, त्यामुळे ब्रेकआउट स्टॉक आपण घेतलेले नाहीये. तर आपण निफ्टीचा चार्ट बघूया. निफ्टीमध्ये बघा, मार्केट जर बघितलं तर इथं बघा, फर्स्ट आपण मार्केट जर इथं हायला बघितलं तर मार्केटचा हाय होता 26,277. तर 26,277 पासून मार्केट आता आलेलं आहे इथं बघा 23,000. आज जर बघितलं तर मार्केट 23,000 क्लोजिंग झालेली आहे 23,347 ला. मार्केट हे बघा खूप असं पडलेलं आहे. पोर्टफोलिओ सुद्धा खूप असे पडलेले आहेत. तर मार्केट एवढं का पडलं, तर मार्केटच्या मागे न्यूज वगैरेचं आपण जर बघितलं तर मार्केटला न्यूज आधीच माहिती असते, आपण प्रत्येक वेळेस म्हणतो. पण इथं जे पॅटर्न्स असतात ते बनत असतात आणि आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेलं होतं, ते ब्रेक झालं, नंतर इथपर्यंत आलं, पुन्हा इथं वरती गेलं मार्केट, पुन्हा याच लेवलला गेलं बघा. हे बघा, जर आपण पुन्हा बघितलं तर हेड अँड शोल्डर पॅटर्न इथं व्हॅलिड जर झालं, हे बघा झालेलंच होतं. आणि इथं आपण बघितलेलं होतं इथं, आणि इथून बघा इथं मार्केट खाली आलं, पुन्हा इथं रिटेस्ट केलं. हेड अँड शोल्डर एवढं स्ट्रॉंग होतं. हे बघा, इथं हेड अँड शोल्डर तयार झाल्यानंतर इथं मार्केट खाली आलं, पुन्हा इथं रिटेस्ट म्हणूया आपण, आणि पुन्हा मार्केट इथं खाली आलं. आणि मार्केट खाली आल्यानंतर ऑब्विसली इथं जर खाली आलं तर इथं जर रिटेस्ट करत आहे तर पुन्हा खाली येईल आणि पुन्हा खाली. याचं रिझन म्हणजे बघा, इथं एक ट्रायंगल पॅटर्न बनला, आणि ट्रायंगल पॅटर्न मध्ये बघा व्यवस्थित असं इथं रेजिस्टन्स इथं सपोर्ट आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे. आणि आता सुद्धा बघा इथं एक दरवाज बॉक्स बनत आहे, आणि इथं सुद्धा एक मार्केटने इथं रिटेस्ट होत आहे, आणि पुन्हा मार्केट 21,807 पर्यंत येण्यास तयार आहे. पुन्हा मार्केट वरती जाईल, आणि पुन्हा एकदा हे बघा इथं मार्केट येण्याची पूर्ण शक्यता आहे 22,770. त्यानंतर पुन्हा इथं मार्केट इथं या रेंज मध्ये मार्केट पुन्हा इथं राहणार आहे, आणि पुन्हा ब्रेकडाऊन येण्याची शक्यता आहे. 21,807 पर्यंत मार्केट येण्याची पूर्ण शक्यता आहे. पण जर इथपर्यंत जर मार्केट आलं आणि मार्केटने जर इथं काही सपोर्ट ठिकाणी जर काही कॅन्डल बनवली तर मार्केट वरती जाण्यास तयार आहे. पुढचा चार्ट आहे बँक निफ्टी. तर बँक निफ्टी मध्ये चला मग बघूया. बँक निफ्टी मध्ये सुद्धा हे बघा, इथे एक ट्रायंगल पॅटर्न बनलेला आहे, आणि बनलेलं होतं, आपण बघतच आहे. इथं रेजिस्टन्स इथं सपोर्ट इथं सपोर्ट, आणि सपोर्ट हा ब्रेक केलेला होता, आणि नंतर खाली आलं, पुन्हा इथं रिटेस्ट केलेला आहे. रिटेस्ट करून मार्केट हा पुन्हा खाली येण्याचा प्रयत्न करत आहे. बँक निफ्टीचं टार्गेट आहे 46,378 पर्यंत बँक निफ्टी येण्याची कोशिश करणार आहे. तर या प्रकारे बँक निफ्टीचा आपण जर बघितला तर बँक निफ्टीचा हाय होता 54,467, आणि बँक निफ्टी आता जर बघितला आज बँक निफ्टी तर क्लोजिंग झालेली आहे 48,367. जवळ आपण जर म्हटलं 8,000 पॉइंट्सने, बँक निफ्टी 800 पॉइंट्स इथं बघा 54,000, आणि नंतर इथं 8,000 पॉइंट्सने इथं बँक निफ्टी जवळ पडलेली आहे. तर अशा प्रकारे हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. नंतर आहे मिड कॅप मध्ये बघा, इथे सुद्धा एक ट्रायंगल पॅटर्न, इथं झालं रेजिस्टन्स, इथं बघा सपोर्ट, आणि इथं सपोर्ट ब्रेक केलेला होता, नंतर पुन्हा इथे एक कॅन्डल बनून वरती गेलेली होती, पण इथं पुन्हा फॉल आलेला आहे. आणि इथं हा जो आपण पुढची लाईन काढलेली आहे सपोर्टची, ती क्रॉस करण्याचा प्रयत्न करत आहे, आणि 48,807 हे टार्गेट येण्याची शक्यता आहे.
इथं जर विकली चार्ट बघितला तर विकली चार्ट मध्ये बघा इथून मार्केटने वरती गेलेलं आहे आणि जर गेलं तर वरती इथं आपण वन डे चार्ट मध्ये जर बघितलं जर त्यांना मिड कॅप निफ्टीने जर हा सपोर्ट जर नाही तोडला तर इथं वरती पुन्हा जाण्यास तयार आहे. पण जर हा इथं जर सपोर्ट जर ब्रेक झाला तर 49,760 टार्गेट आहे. नंतर पुढे आहे स्मॉल कॅप. स्मॉल कॅप बघा, स्मॉल कॅप मध्ये बघा इथं आहे रेजिस्टन्स 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 आणि इथं रेजिस्टन्स पुन्हा या रेजिस्टरला फेस करत आहे आणि वरती स्मॉल कॅप इंडेक्स हा गेलेला नाही. इथं बघा सपोर्ट सपोर्ट आणि इथं सपोर्ट हा ब्रेक केलेला होता, पुन्हा इथं सपोर्ट ब्रेक करून वरती गेलेलं होतं आणि बघा इथं पुन्हा हा सपोर्ट तोडून पुन्हा खाली आलेला आहे. 15,200 पर्यंत जाऊ शकते, पण त्याच्या आधी एक सपोर्ट आहे, तो सपोर्ट आहे हा सपोर्ट दिसत आहे आपल्याला, हा बघा हा सपोर्ट दिसत आहे. इथून मार्केट वरती स्मॉल कॅप इंडेक्स जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण निफ्टी, बँक निफ्टी, स्मॉल कॅप, मिड कॅप याचे अनालिसिस पाहिलेले आहे. आज आपण कोणत्याही प्रकारचे ब्रेकआउट स्टॉक घेतलेले नाही आहे. जेव्हा मार्केटमध्ये एक स्टेबल आपल्याला कळेल की मार्केट आता वरती जाऊ शकतं तेव्हा आपण बघू शकतो ब्रेकआउटचा, किंवा एखादी चार्ट जर आपल्याला चांगला दिसेल तर आपण तो घेणार आहे. तर अशा प्रकारचे जर व्हिडिओ बघायचे असतील मार्केट संबंधित तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.